नमस्कार, मी अनुश्री. प्रश्नचिन्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. सध्या देशासमोरच्या गंभीर समस्यांपैकी एक आहे HIV संसर्गाचं वाढतं प्रमाण. त्यातही HIV संसर्गाचं प्रमाण सर्वात जास्त असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पण HIV पॉझिटिव्ह लोकांना समाजातल्या इतरांसारखी वागणूक अनेकदा दिली जात नाही. त्यामुळे अनेकदा संसर्ग लपवण्यातून त्याचा प्रसार झालेला आपण बघतो. यासाठी HIV बद्दलची भीती लोकांच्या मनातून काढून टाकणं गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आज आपण प्रश्नचिन्हाच्या माध्यमातून हा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत युनिसेफचे HIV स्पेशलिस्ट डॉक्टर तुषार राणे आणि नेटवर्क ऑफ महाराष्ट्र बाय पीपल लिव्हिंग विथ HIV अर्थात NMP+ची शबाना पटेल. सर, मॅडम, तुमचं दोघांचंही स्वागत आमच्या कार्यक्रमात. तर या संदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. त्यासाठी आमचा नंबर आहे 0226684333. तर आज सर, आपण एक गंभीर विषय असं लोकांच्या दृष्टिकोनातून बघूया. आपण म्हणतोय की HIV बद्दल आज आपण अवेअरनेस करणार आहोत. तर सगळ्यात प्रथम त्यासाठी महत्त्वाचं आहे की HIV म्हणजे काय हे लोकांना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तर नेमकं HIV म्हणजे काय? खरं तर HIV आणि एड्स ह्या दोन ज्या टर्म्स आहेत या एकमेकांसाठी वापरल्या जातात. पण तसा जर विचार केला तर HIV हा फक्त एका विषाणूचं नाव आहे. जर आपण बघितलं तर HIV हा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजे हा मानवाची रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा असा हा विषाणू आहे. ज्यावेळी हा विषाणू एखाद्याच्या शरीरात प्रवेश करतो त्यावेळी त्या व्यक्तीला HIVची लागण झाली असं आपण म्हणतो. म्हणजे त्याला एड्स झालं असं नव्हे. कारण ज्यावेळी आपण एड्सबद्दल बोलतो त्यावेळी तो एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम याचा अर्थ ॲक्वायर्ड केलेला आहे. तो उपजत त्या व्यक्तीमध्ये नव्हता, पण ज्यावेळी हा विषाणू त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करतो त्यावेळी त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी करणारा असा हा विषाणू आहे. जेणेकरून त्या व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि तो वेगवेगळ्या आजारांना वेगवेगळे आजार त्याच्या शरीरामध्ये शिरकाव करतात. अशा वेगवेगळ्या आजारांचा जो समूह तिथे त्याच्या शरीरामध्ये निर्माण होऊ शकतो त्या परिस्थितीला एड्स म्हणजे ॲक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम समूह असं म्हणतात. त्याच्यामुळे खरं तर HIV वेगळा आणि एड्स वेगळा. HIV म्हणजे फक्त हा विषाणू आहे आणि एड्स म्हणजे ही एक प्रकारचा समूह त्याच्या शरीरामध्ये ज्यावेळी होतो त्याला एड्स असं म्हणतात. नक्कीच. हा आपण त्याच्यामधला फरक सांगितला HIV आणि एड्समधला. पण साधारण HIV ची लागण किंवा संसर्ग हा कशा प्रकारे होतो आपण सांगू शकतो? हो, HIVची लागण ही मुख्य हे 4 माध्यमातून होतो. आणि मला वाटतं आपल्या देशासाठी सगळ्यात महत्त्वाचं जे माध्यम आहे म्हणजे 85% लोकांना ज्या मार्फत लागण झालेली आहे, ज्या माध्यमातून लागण झाली आहे तो म्हणजे सेक्शुअल ट्रान्समिशन. आपण जर इथे बघितलं तर एखाद्या व्यक्तीला HIVची लागण झालेली असेल, त्याच्याशी असुरक्षित शरीर संबंध आला तर त्या माध्यमातून HIV होऊ शकतो. त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण खरं तर खूप कमी आहे, पण त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे. त्याच्यामुळे आपल्या देशात झालेल्या जेवढे लोकांना लागण झाली त्यातले आपण बघतो की जवळजवळ 85% ही या माध्यमातून लागण झालेली आहे. त्यानंतरचं जे दुसरं माध्यम आहे हे इन्फेक्टेड ब्लड म्हणजे जर HIV संसर्गित रक्त जर एखाद्या व्यक्तीला दिलं गेलं तर त्या माध्यमातून त्या माणसाला त्या व्यक्तीला HIV होतो. तिसरं म्हणजे की सिरिंजेस आपण म्हणतो की HIVनी संसर्गित अशा काही सिरिंजेस जे आपण ड्रग युजर्स वापरतात. निडल शेअरिंग म्हणजे एक व्यक्ती ती निडल यूज करतो, तीच व्यक्ती दुसरा निडल यूज करतो. अशा वेळी HIVची लागण त्या माध्यमातून होऊ शकते. आणि चौथं माध्यम हे अत्यंत महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यावर परिणामकारक असे आपल्याकडे उपाय देखील आहे. ते HIVची लागण झालेली जर माता असेल तर तिच्या होणाऱ्या बालकाला HIVची लागण होऊ शकते. नक्कीच. सर, तुम्ही सांगितलात हे 4 प्रकार आहेत ज्याच्यामुळे HIVचा संसर्ग होतो. शबाना, तुम्हाला विचारावं असं वाटतं की तुम्ही स्वतः HIV पॉझिटिव्ह आहात. या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला असं होतं की HIV झालेल्या लोकांबरोबर जी वागणूक असते ती थोडीफार वेगळी असते. तर HIV झालेला आहे परंतु तो होत नाही अशा म्हणजे आपण असं त्याच्यामध्ये गैरसमज आहेत लोकांचे. तर ते साधारण तुम्हाला कसे त्याचे अनुभव आलेत त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? एक सर्वात प्रथम सांगेल की HIV जसं डॉक्टरांनी सांगितलं हे 4 कारण आहेत त्याच्यामुळेच HIV होतं. पण लोकांमध्ये ही धारणा आहे की HIV हे सामाजिक स्पर्शानेही होऊ शकतो. पण जसं आपण समजा एकत्र जेवल्याने किंवा एकत्र खेळल्याने यामुळेच भरपूर वेळेला मुलांबरोबर HIV पॉझिटिव्ह मुलं असतील तर त्यांच्याबरोबर आपली मुलांना खेळू देत नाही आणि स्पर्शाने HIV होत नाही हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. जर समजा आपण हे 4 कारणं जी आहेत त्याला आपण
वेगळं ठेवलं तर त्या व्यतिरिक्त दुसरं कुठलंच कारण नाही आहे ज्याने HIV होऊ शकतो. पण समाजामध्ये लोकांना असं वाटतं की सामाजिक कारणामुळेही HIV हे एकमेकांना होऊ शकतं. तर समजून घेण्यासारखी गोष्ट ही आहे की सोशल कॉन्टॅक्ट्समधून HIV कोणालाही होऊ शकत नाही. आणि जे HIV पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत, समजा मी आहे HIV पॉझिटिव्ह किंवा माझ्यासारखी लोक आहेत, तर HIV पॉझिटिव्ह लोकांना बघण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये खूप वेगळा आहे. त्यांच्याकडे एकाच नजरेने बघितलं जातं आणि त्यांना खूप वाळीत खूप वेळेला टाकलं जातं. तर मला इथे म्हणायचं आहे की असं न करता समाजाचा एक घटक आहे म्हणून HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना स्वीकार करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच. साधारण सर मला इथे एक थोडंसं नमूद करावं असं वाटेल की आपली एक चिल्ड्रन अँड एड्स पॉलिसी आहे. त्या पॉलिसीच्या अंतर्गत तिथे त्यांनी जिचं एन्डोर्समेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने केलं आहे आणि त्याच्या अंतर्गत त्यांनी असं क्लिअरली मेन्शन केलं आहे की कोणत्याही HIV संसर्गित व्यक्तीबरोबर राहिल्याने, एकत्र खेळल्याने, एकत्र काम केल्याने किंवा एकत्र कुठलंही कार्य असं जे आहे आपलं डे टू डे वर्क हे केल्याने HIV ची लागण होत नाही. थोडंसं सविस्तर सांगतो याच्याबद्दल. जसं बऱ्याचदा आपण बघतो की शाळेमध्ये मुलं जातात, काही लोकांना लागण असेल आणि त्यांना वाढीत टाकलं जातं. अशा बऱ्याचशा इन्सिडेंट्स आपल्याला बघायला मिळतात. पण जगभरामध्ये कुठेही असं डॉक्युमेंटेड नाही आहे की ह्या माध्यमातून एखाद्या HIV संसर्गित बालकाकडनं दुसऱ्या बालकाला HIV ची लागण झाली आहे, हे कुठेही डॉक्युमेंटेड नाही आहे. किंबहुना ते होत नाही, कारण ही मुलं त्यांना हे सगळे बॅरियर्स जे आहे, आपले बॅरियर्स, समाजाचे बॅरियर्स हे माहीत नसतात. ते एकमेकांशी व्यवस्थितपणे खेळू शकतात आणि तिथे ही मुलं जर मेनस्ट्रीम असली तर त्यांची वाढ, डेव्हलपमेंट चांगल्याच पद्धतीने होते. त्याच्यामुळे ह्या कुठलाही प्रकारचा गैरसमज या बाबतीत असू नये की एखादा HIV संसर्गित मूल जर माझ्या मुलांच्या शाळेत असेल तर त्या दुसऱ्या मुलाला HIV होऊ शकतं, तर अजिबात नाही. या माध्यमातून HIV चा प्रसार होत नाही आणि त्याच्याबद्दलचं डॉक्युमेंट आपल्या देशात एन्डोर्स केलेलं आहे. नक्कीच. आपण HIV साधारण कुठच्या म्हणजे 4 माध्यमातून होतो हे बघितलं, पण साधारण जर HIV पॉझिटिव्ह आहे व्यक्ती तर त्याची लक्षणं काय असू शकतात, सिम्पटम्स काय असू शकतात? म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं या केसेसमध्ये खूप उशिरा लक्षात येतं की हे झालेलं आहे, तर मग तेव्हा त्यांनी प्राथमिक जर का बघायला गेलं तर कुठच्या प्रकारची लक्षणं असू शकतात? कुठलीही नाही. तसं बघितलं तर लक्षणं असतीलच असं नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर HIV ने शिरकाव केला तर असंही होतं की त्याला काही लक्षण दिसत नाही बऱ्याचशा कालावधीमध्ये. आता नक्की किती कालावधीने त्याला दिसतील हेही सांगता येत नाही तितकंसं. त्याला कारण असं आहे की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असं पण म्हणतो, तसं प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचा अंतर्गत त्याच्या शरीरातनं होणारा रिस्पॉन्स त्याला वेगळा आहे, त्याचं मॅग्निट्यूड वेगळं आहे आणि त्याची परिस्थिती वेगळी आहे. अशा वेळी नक्की सिम्पटम्स सुरुवात कधी होईल हे सगळं सांगता म्हणजे आपल्याला तेवढंसं काटेकोरपणे नाही सांगता येत, पण सुरुवातीला कुठल्याही प्रकारचे सिम्पटम्स नसतात. त्यानंतर ज्यावेळी त्याची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ लागते त्यावेळी वेगवेगळे आजार त्याला होऊ शकतात. कारण जर जंतू संसर्ग झाला कुठल्या इतर आजाराचा, आणि ह्याच्यामध्ये आपल्या देशात कॉमनेस्ट ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन म्हणतो आपण त्याला, संधिसाधू आजार. तर आपल्या देशामध्ये जवळजवळ जास्तीत जास्त सगळ्यात मोठा असा संधिसाधू आजार म्हणजे ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग. तर अशा वेळी क्षयरोगाची जंतू जर त्या व्यक्तीमध्ये गेली आणि त्याच्यामध्ये जर त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी झालेली असेल तर त्याला ती रोगाची लागण होऊ शकते. तर ह्या अशा, त्याचबरोबर काही लोकांना तोंडाला बुरशी येणं, एखाद्याला उलटी जुलाब होणं, अशा वेगवेगळ्या सिम्पटम्स त्याला होऊ शकतात कालांतराने. पण एक्झॅक्टली कधी होतील हे नक्की सांगता येत नाही आणि अशा प्रकारचं त्याचा डिसीज प्रोग्रेस होऊ शकतो. बरं, आपण याविषयी बोलूया. शबाना, तुमच्याकडे मी येणार आहे. आता आपल्याला पहिला फोन आलेला आहे, आपण फोन घेऊया. सांगलीवरनं संजय आपल्यासोबत. बोला संजय, तुमचा प्रश्न विचारा. असं डॉक्टरांचं मत असते HIV ज्याला लागण झालेली असते त्याचं आयुष्य जास्तीत जास्त 10 ते 15 वर्षापर्यंत असू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त जगू शकत नाही. हे खरं आहे का? आपला प्रश्न अगदी योग्य आहे. तर प्रत्येक व्यक्तीला, ज्यावेळी कुठल्याही व्यक्तीला अशी लागण झाली तर त्याचं आयुष्य किती, कोणाचंही आयुष्य किती हे कोणीही सांगू शकत नाही. मला वाटतं जसं इतर आजार आहे, डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे,
तसाच एक क्रोनिक मॅनेजमेंट असा हा सिच्युएशन आहे HIV देखील, एड्सची. आणि त्याची आपण जे म्हणतात जसं की 10-15 वर्ष, तर त्याचं कुठलीही मर्यादा नाही. कारण आम्हाला अशी व्यक्ती माहिती आहे की ज्यांना HIV लागण आहे आणि ते वर्षानुवर्ष 20 वर्ष 25 वर्ष जिवंत आहे आणि एकदम व्यवस्थित आहे, अगदी आपल्यासारखे. ज्यावेळी HIV आपल्याला माहिती झाली, आज आपल्याकडे जवळजवळ 30 वर्ष आपण ही एपिडेमिक बघतोय, हा लागण बघतोय, तर त्यावेळचे जी लोक आहेत त्याही वेळची काही लोक आपल्याकडे व्यवस्थित आहेत. ज्यावेळी ती मुलं होती, लहान मुलं होती त्यावेळी, आज ती कॉलेजमधली डिग्री घेऊन एक व्यवस्थित आयुष्य जगत आहे. मला वाटतं याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे, त्या शबानाताई बोलतीलच त्याच्याबद्दल, पण त्या पॉझिटिव्ह लिव्हिंग. राईट. मला वाटतं माझा अनुभव थोडासा वेगळा आहे, कारण मी बघितलेल्या HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जे आहेत ते अक्षरशः जसं डॉक्टर्स सांगत आहेत तसे 20 ते 25 वर्ष झालेली जगत आहेत. आणि असेही व्यक्ती मी बघितलेले ज्यांनी एकही मेडिसिन्स न घेता, औषधोपचार न घेता 10 ते 15 वर्ष आरामात काढलेले आहेत. आणि त्यानंतर आता आपल्याकडे भारतामध्ये औषधोपचार आहे, तर औषधोपचार घेतल्याने HIV पूर्ण बरा होण्यासाठी औषधोपचार नाही आहे, पण HIV रोकथाम करण्यासाठी औषधं आहेत. ती औषधं ART म्हणून आपण बोलतो. ती औषधं घेतल्याने आपल्याला आणखीन जीवन जे आहे ते वाढवता येतं आणि लोक आहेत आपल्याकडे जी चांगल्या प्रकारे जगत आहेत. नक्कीच. तुमचा अनुभव? मला एक म्हणजे मेडिकल फील्डमधले असल्यामुळे एक सांगू इच्छितो की ज्यावेळी ही एपिडेमिक आपण फर्स्ट टाइम आपल्या निदर्शनास आली मेडिकली, त्यावेळी आपण थोडा विचार केला की यांचं एखाद्याला लागण झाली तर यांचं राहणीमान कसं असावं, त्यांची लॉंगिव्हिटी केवढी असेल. आणि सर्वसाधारणपणे आपल्या रिसर्चमध्ये दिसायचं की HIV लागण झालेली जी बालकं आहे ती जवळजवळ पहिल्या 2 वर्षामध्ये अर्धी बालकं दे डोंट सी देअर सेकंड बर्थडे, अशी सिच्युएशन होती. पण ART असणं म्हणजे ट्रीटमेंट ज्यावेळी आपल्याला उपलब्ध झाली, मला वाटतं ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे या एपिडेमिक मधली. आणि ही बालकं आता जगू लागली, अगदी व्यवस्थितपणे त्यांची लॉंगिव्हिटी वाढली. आणि मेडिकली ज्यावेळी आपण ते विचार करतो त्यावेळी ती मुलं आता मोठी होऊ लागली आणि त्यांचे आता चॅलेंजेस निर्माण करू लागली. जसं फॉर एक्झाम्पल ती मुलं ज्यावेळी पौगंड अवस्थेत म्हणजे किशोरवयीन वयोगटामध्ये जातात त्यावेळी त्यांच्यासमोर वेगवेगळ्या समस्या येतात की आज तो पॉझिटिव्ह असतो, आज त्याला वाटणारं आकर्षण, ह्या सगळ्या गोष्टींचं कसं ॲड्रेस करायचं हा एक मोठा चॅलेंज होऊन गेला आहे. पण डेफिनेटली ह्या ARTमुळे राहणीमान क्वालिटी डेफिनेटली उंचवायला आणि लॉंगिव्हिटी वाढवायला एक अत्यंत एक महत्त्वाचं असं ART आपल्याला मिळालेलं आहे. नक्कीच. आपण याविषयी आणखीनही जाणून घेऊयात, पण प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. HIV संसर्गाबद्दल आज आपण बोलतोय. तुमचेही काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 02266843333. शबाना, तुम्हाला विचारावंसं आत्ता वाटतंय की HIV संसर्ग झालाय, परंतु आता जर का होऊ नये याकरता जर त्या दृष्टिकोनातनं जर का आपण बघितलं तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही सगळ्यांनाच काय सांगू इच्छिता? ह्यात 2 पार्ट आहेत. एक तर समजा HIV पॉझिटिव्ह ऑलरेडी झाला आहात तुम्ही, तर HIV पॉझिटिव्ह व्यक्तीनी ही कॉन्डम हे वापरणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून HIV पॉझिटिव्ह व्यक्तीचा व्हायरस जो आहे तो दुसऱ्याला ट्रान्सफर होणार नाही. एक गोष्ट ती आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला समजा इन्फेक्शन असेल, कुठले बाकीचे इन्फेक्शन्स असतील, तर ते परत रिइन्फेक्शन HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना होणार नाही. हा एक मुद्दा झाला सेक्शुअल हॅबिटचा. आणि दुसरी एक गोष्ट आहे पॉझिटिव्ह लिव्हिंग. HIV पॉझिटिव्ह झाल्यानंतरही आपल्याला एक साधारण चांगल्या रीतीने आयुष्य जगता येतं. म्हणजे आपण ज्या काही गोष्टी समजा तुमच्यावर लागू आहेत की तुम्ही अल्कोहोल घ्यायला नको, किंवा तुम्ही चांगलं बाहेरचं उघड्यावरचं खायची गरज नाही आहे, किंवा चांगलं पाणी घ्यायला हवं, त्या सगळ्या गोष्टी आमच्यावरही लागू आहेत. आम्हालाही त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. आणि दुसरी समजा एखादा व्यक्ती HIV पॉझिटिव्ह नाहीच आहे, म्हणजे अजून त्याला कळलेलं नाही आहे की तो HIV पॉझिटिव्ह आहे किंवा नाही आहे, तर अशा
सिच्युएशनमध्ये आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन्स आहेत जेणे एखादा व्यक्ती आपल्या स्वतःला HIV पासून संरक्षण करू शकतो. तो म्हणजे कॉन्डम आणि दुसरं म्हणजे नॉलेज. HIV बद्दलचं संपूर्ण ज्ञान तो आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. आणि जर समजा कदाचित ज्ञान आहे पण ज्ञान बरोबर कॉन्डम हे एक मोठं साधन आहे जेणेकरून HIV पासून आपण आपला बचाव करू शकतो. नक्कीच. सर, कॉन्डमचा इथे त्यांनी विचार केला आहे, पण आपण कॉन्डम HIV पॉझिटिव्ह लोकांनी वापरू नये, परंतु कॉन्डम वापरून सुद्धा साधारण म्हणजे किती प्रकारे आपल्याला त्याच्यामधनं सिक्युरिटी मिळू शकते? मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये जे शबनताई म्हणाल्यात की नॉलेज, HIV बद्दलचं पूर्णपणे आपल्याला माहिती हवी, जेणेकरून आपण आपलं स्वतःचं प्रोटेक्शन त्यापासून करू शकतो. बऱ्याचशा मिथ्स आहेत लोकांच्या मनामध्ये की अमुक एका माध्यमातून होतो, तर आपण सांगितलेले जे 4 माध्यमं आहेत त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही माध्यमातून होत नाही, आणि ही माहिती प्रत्येकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचसे आपल्याकडे अशा घटना घडतात की ज्या मिथ्समधनं होतात, म्हणजे गैरसमज असतात आणि त्या माध्यमातनं हा आजाराचा प्रसार जास्ती होतो. नॉलेज, त्याच्यामुळे त्याला मी सगळ्यात मोठं प्राधान्य देतो प्रत्येकाला, आणि हा मला वाटतं प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार आहे. एकतर माहिती असावी आणि ती करेक्ट माहिती असावी, मग सो दॅट ही इज इन्फॉर्म्ड. इफ ही इज इन्फॉर्म्ड मग तो डिसाईड करू शकतो, तो तेवढा एम्पॉवर होतो की स्वतःचे डिसिजन तो स्वतः घेऊ शकेल की काय करावं आणि काही नाही करावं. आणि कॉन्डोम हे डेफिनेटली एक माध्यम आहे जे कन्सिस्टंटली आणि प्रत्येक वेळी आणि जर व्यवस्थित वापरलं तर त्या माध्यमातून HIV अटकाव नक्कीच होतो. आणि HIV बरोबरच जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज आहे, गुप्तरोग आपण ज्याला म्हणतो, तर त्या गुप्तरोगांचा प्रसार देखील ह्या कॉन्डोमचा उपयोग जर केला तर होत नाही. आणि STD आणि HIV ह्याचं एक फार जवळचं नातं आहे. कारण HIV हा सर्वसाधारणपणे एखाद्या व्यक्तीला तितकासा लवकर होत नाही, पण STD जर झालेला असेल एखाद्या व्यक्तीला तर त्या माध्यमातून HIVचा प्रसार आणखीन जास्ती पद्धतीने जास्ती फास्ट असा होतो. हां, अगदी ढोबळ पणे सांगायचं झालं तर HIVचा शिरकाव आपल्या शरीरामध्ये काही इथे रक्त पडलं किंवा एखादी काही गोष्टी पडली तर ते होणार नाही, कारण आपल्याकडे कवच आहे. पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला गुप्तरोग असतो त्यावेळी त्याचं जे काही गुप्तांग असतात, जनेंद्रिय असतात, ते तिथे बॉईल चाललेले असतात, तिथे पुरळ आलेली असते, जिथे ब्रीच आहे, म्हणजे तिथे जे काय त्याचं स्किन आहे जे काय ते ब्रेक झालेलं असतं. अशा वेळी तो प्रसार त्या माध्यमातून पटकन होऊ शकतो. त्याच्यामुळे STD आणि HIV आम्ही नेहमी म्हणतो की STD आणि HIV ह्या 2 गोष्टी अत्यंत रिलेटेड आहे. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे की STD वर उपाय आहे. बरोबर. STD आपण एखाद्या व्यक्तीला गुप्तरोग झाला तर त्याने जरूर त्याचा ट्रीटमेंट करावी आणि ते पटकन त्याला तो बरा होतो त्याच्यातनं. नक्की. पण याविषयी बोलूया. आपल्यासोबत आता मुंबईवरनं शेखर आहेत. बोला शेखर, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर, मी शेखर छत्रे बोलतोय काळतोकीवरून. सर, मला असं विचारायचं की HIV एड्सची जी लक्षणं आहेत ती आणि TB किंवा क्षयरोगाची लक्षणं बऱ्याच अंशी सारखीच दिसून येतात आणि आपल्या त्या रुग्णाला HIV नसावा अशा उद्देशाने TB वरती उपचार सुरू केले जातात आणि मग कदाचित हा उशीर होऊ शकतो. तर ही लक्षणे लवकरात लवकर कशी ओळखली जातात? आणि दुसरा प्रश्न असा की HIV एड्सच्या रुग्णांचं पुनर्वसन कसं केलं जातं? धन्यवाद. नक्कीच. सर, त्यांनी तेच विचारलंय मगाशी. आपण जसं म्हटलात की ट्युबरक्युलोसिस बद्दल आपण सांगत होतात, त्यांचं म्हणणं तेच आहे की लक्षणं थोडीफार सारखी दिसतात, तर प्राथमिक याच्यामध्ये कशी? जसं मी थोड्या वेळ आधी म्हटलं की ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन, संधिसाधू आजारांमध्ये आपल्याकडे प्रामुख्याने क्षयरोग आपल्याला बघायला मिळतो. आणि मला वाटतं हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तो या गोष्टीसाठी की बऱ्याच अनेक लोकांना क्षयरोग असतो, ज्याचे उपचार क्षयरोगाच्या क्लिनिकमध्ये चालू असतात. त्याच्यावर परिणामकारक असे उपचार आहेत आपल्याकडे आणि त्या उपचारामार्फत तो रुग्ण पूर्णपणे बरा होतो क्षयरोगामधून. क्षयरोग हे संधिसाधू आजारांपैकी एक आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने म्हणजे आपल्या महाराष्ट्र स्टेट एड्स कंट्रोल सोसायटी यांच्यामार्फत अनेक क्लिनिक सुरू केलेले आहेत, म्हणजे ICTC. आणि तिथून ॲक्टिव्ह रेफरल जे म्हणतो की ज्या लोकांना HIVची लागण असेल त्यांना जर काही लक्षणं असे क्षयरोगाचे दिसून आले, म्हणजे खोकला जो 3 आठवड्यापेक्षा जास्ती आहे असा खोकला, आणि कुठलेही अशा प्रकारचे लक्षण दिसून आले तर त्याला TB क्लिनिकमध्ये जरूर रेफर करावं. तसा त्यांचा प्रोटोकॉल आहे आणि ते नेहमी रिफर करतात.
त्याचबरोबर ज्या व्यक्तींना ट्युबरक्युलोसिस झालेला आहे, क्षयरोग झालेला आहे, तेथील क्लिनिकमधून ICTC जे केंद्र आहे तिकडे त्याला जरूर रेफर केलं जातं. म्हणजे त्यावेळी त्याला एक चॉईस दिली जाते. त्या केंद्रावर ज्यावेळी त्याला रेफर केलं जातं त्यावेळी त्याला तिकडे समुपदेशन केलं जातं आणि ते पूर्णपणे व्हॉलंटरी आहे. अच्छा. एखाद्या व्यक्तीला आपण इन्फॉर्म करतो, आपण सांगतो आणि रेफर करतो, त्याचं काउन्सिलिंग केलं जातं, समुपदेशन केलं जातं आणि मग तो व्यक्ती डिसाईड करतो की त्याची टेस्ट घ्यावी अगर नाही घ्यावी. आपण जर या स्लाईडकडे जर लक्ष दिलं तर आज आपल्याकडे जी ICTC आपण म्हणतो त्याला, एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्र ICTC, ही महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्प्रेड आउट झालेली आहे. पूर्वी ती जिल्ह्याच्या ठिकाणी होती, आज ती जिल्ह्याच्या ठिकाणीच न राहता अगदी ब्लॉक लेवलला आणि प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत आलेली आहे. आणि जर त्याची व्याप्ती बघितली एखाद्या जिल्ह्यापुरतं तर अगदी आपल्या घरोघरापर्यंत, म्हणजे अगदी आपल्या जवळच ICTC सेंटर आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. नक्कीच. नक्की बोला. पुनर्वसन बद्दल आपण तेच तुम्हाला विचारलं, त्यांनी पुनर्वसन कसं करावं असं त्यांनी विचारलं. पुनर्वसनपेक्षा मला वाटतं की पुनर्वसन हे नेहमी पूरग्रस्त असो किंवा दुसरे काही कारणामुळे झालेलं असेल, काही व्यक्ती प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांचं पुनर्वसन करतो. इथे HIV पॉझिटिव्ह व्यक्तींचं पुनर्वसन करण्यापेक्षा HIV पॉझिटिव्ह व्यक्तींचा स्वीकार करणं हे खूप गरजेचं आहे. मग त्यासाठी आपण HIV पॉझिटिव्ह व्यक्तींसाठी जे सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, ज्या सुविधा अवेलेबल आहेत त्याच्याशी लिंक करता येईल आपल्याला आणि मेनली त्यांना परत जीवनाकडे आणण्यासाठी एक संधी जी आहे ती दिलेली असते HIVने, ती परत आपल्याला आणता येईल. आणि यासाठी सर्वात मुख्य रोल आहे ते ICTCचा तर आहेच आहे आणि काउन्सिलिंगचा खूप महत्त्वाचा रोल आहे. समुपदेशन आपण ज्याला म्हणतो, त्या समुपदेशनमुळे HIV पॉझिटिव्ह व्यक्ती हे स्वतःचं स्टेटस स्वीकार करून परत जीवनाकडे व्यवस्थित येऊ शकतात, तो ट्रॅकवर परत येऊ शकतो. ह्याच्यामध्ये आणखीन थोडं ॲड करतो. मेडिकली आपण बघतो की ज्यावेळी मूल लहान असतं त्याची वाढ, त्याला माया करणं, त्याच्यावर प्रेम करणं लहान मुलाला, त्याच्या आईने जर त्याच्या अंगावर प्रेमाने हात जरी फिरवला तरी त्या मुलाला खूप बरं वाटतं. हा स्पर्श आणि हे प्रेम अत्यंत महत्त्वाचं आहे त्या मुलाच्या वाढीसाठी आणि त्याच्या सर्वांगीण विकासासाठी. असं बघितलंय की ज्या मुलांना हे प्रेम किंवा तो जिव्हाळा भेटत नाही अशा मुलांना पुढे अनेक आजार होतात, जे ॲलर्जिक होतात, म्हणजे ॲलर्जीचे आजार असू शकतात आणि बऱ्याच वेळी जंतू संसर्गही होतो कारण त्याची इम्युनिटी डाऊन होऊ शकते. त्याच्यामुळे आईचा जो परिस्पर्श आहे त्या मुलासाठी अत्यंत महत्त्वाचा. हे एक उदाहरण झालं. म्हणजे तेवढाच महत्त्वाचं आहे ज्या व्यक्तींना HIVची लागण झाली त्यांच्याबद्दल आपुलकी दाखवणं, त्यांना सहानुभूती न दाखवता त्यांना आपलंसं करा, आपल्यामधलंच एक समजून एक. कारण ही एखाद्या रोगाचा जर आपण विचार केला, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हायपरटेन्शन, तोही एक आजार आहे. आपण कधी कोणाला त्याच्यामुळे डिस्क्रिमिनेट करत नाही. तुला हायपरटेन्शन झालं म्हणून तू तिकडे जा असं आपण कधी म्हणत नाही. तो एक आपल्यातला घटक आहे आणि आपण त्याला फार काही वेगळी असं वागणूक देत नाही. त्याच प्रकारची वागणूक, त्याच प्रकारचं आपण आपला व्यवहार त्या व्यक्तींबरोबर देखील असावा, जेणेकरून त्यांना आपण काहीतरी वेगळे आहोत हे अजिबात वाटता कामा नये आणि त्यांचं ते एकरूप, समाजाशी एकरूप असं व्हायला पाहिजे. नक्कीच. शबाना, इथे जर का आपण बघितलं असं म्हणतात डॉक्टर की तुम्ही म्हणालात की त्यांनी समाजाने या लोकांना स्वीकारायला पाहिजे, परंतु बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की जेव्हा कळतं की HIV पॉझिटिव्ह आपण आहोत तेव्हा बऱ्याच वेळेला ती व्यक्ती स्वतःहूनच डिप्रेस होते किंवा ते स्वतःहूनच त्यांना असं वाटतं की आपल्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलंय, त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन असो किंवा त्याच्यामुळे त्यांच्या पूर्ण ह्याच्यात झालेला बदल असो. अशा वेळेला कशा प्रकारे त्यांनी वागलं पाहिजे किंवा त्यांनी स्वतःहून पुढे येऊन कशा प्रकारे हे केलं पाहिजे? नक्कीच. मला इथे असं म्हणायचं आहे की आपण HIV पॉझिटिव्ह झाल्यानंतर जे समाजामध्ये जे काही वागणूक समाजाकडनं मिळते तेच परत आपण द्यायचे प्रयत्न करतो. तर एक तर आहे सोशल स्टिग्मा आपण ज्याला म्हणतो, तो
कमी व्हायला हवं. आणि दुसरा स्वतःच्या आतला एक स्टिग्मा आहे, ज्याला आपण स्वतः म्हणजे मी हे चुकीचं केलं आहे किंवा मलाच हे कसं झालं किंवा मीच का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते आपण वारंवार स्वतःला विचारत असतो. तर ते विचारण्यापेक्षा माझा स्वतःचा अनुभव पण असा आहे आणि मी खरंच लोकांना बघितलेलं आहे की जिथे लोकांनी HIV हे एक अल्पविराम न समजता तिथे नवीन सुरुवात केलेली आहे HIVची. तर सगळ्याच जे कोणी हे सिरियल्स बघत आहेत त्यांना सगळ्यांना मला सांगायचं वाटतं की खरंच HIVला अल्पविराम असं समजू नका आणि समाजाकडनं जे काही आपल्याला घेता येणार आहे ते घ्या आणि परत समाजालाही ते तुम्ही द्या. याचा अर्थ चांगलं तुम्ही समाजाला चांगलं द्या, कारण आपलं खूप काही देणं जे आहे ते समाजाला आहे ते आपल्याला द्यायला हवं. आणि लोकांकडं मी या वाक्याला खरं तर सहमत नाही आहे की लोक HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जे आहेत ते स्वतः हे करून घेतात. नाही, मी असं नाही मान्य करत. मी स्वतः बघितलेलं HIV पॉझिटिव्ह व्यक्ती जे आहेत ते व्यवस्थित स्वतःचं जीवन जगतायत, ती स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी व्यवस्थित हे करतायत. आणि काही उदाहरणं अशी आहेत ज्यांनी पहिले कधी घराची जबाबदारी घेतलेली नाही आहेत, पण आता त्यांना माहिती आहे की ते HIV पॉझिटिव्ह आहेत, ते चांगल्या प्रकारे जबाबदारी घेत आहेत, कामं करतायत आणि आपल्या वेळेचा व्यवस्थित सदुपयोग करतायत. आणि दुसरं आणखीन एक म्हणायचं आहे की कुठेतरी जेव्हा थोडंसं स्टिग्मा किंवा थोडंसं हे होतं तेव्हा ओव्हरकम करायला भरपूर काही गोष्टी आहेत. स्वतःला एंटरटेन करा, स्वतःला दुसरा काही छंद असेल त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्या आणि आपली डेलीची कामं तुम्ही व्यवस्थित करा. आणि HIVचं स्वीकार करा, ते खूप महत्त्वाचं आहे. कारण HIVचा स्वीकार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट आतल्या आत खात जाणार आहे. नक्कीच आपण या विषयावरती आणखी जाणून घेऊयात, पण प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. HIV संसर्गाबद्दल आज आपण जाणून घेतोय. सर, तुम्हाला म्हणजे आपण मगाशी 4 माध्यमं जाणून घेतली ज्याच्यामधनं हा संसर्ग होतो, पण बऱ्याच वेळेला हा भाग जो आहे तो सेक्स रिलेटेड असल्यामुळे किंवा यंग मुलांमध्ये जो असतो तो एक गैरसमजाचं प्रमाण जास्त असतं. तर मगाशी आपल्याला असा एक प्रश्न आला होता की किस केल्यामुळे या गोष्टीचा प्रसार होऊ शकतो का, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हो, सगळ्यात महत्त्वाचं की आपण ते 4 माध्यम जाणून घ्यावे. कुठल्या माध्यमातून होतो? असुरक्षित शरीर संबंध म्हणजे सेक्शुअल इंटरकोर्स असुरक्षित, आणि त्यामध्ये देखील HIVची लागण झालेली व्यक्ती असेल तरच. आता ज्यावेळी किसिंगचा विषय आहे, मला वाटतं थोड्या वेळ आधी मी सांगितलं होतं की सहजासहजी HIV हा विषाणू एखाद्या व्यवस्थित अशा अंगातनं जाऊ शकत नाही, कारण ते बॅरियर असतं. बरोबर. तसंच HIVचा ज्यावेळी विषाणू एखाद्याच्या शरीरात जर जायचा असेल तर ठराविक स्त्राव त्या स्त्रावाशी एकरूप झाले पाहिजे. जसं ज्यावेळी आपण HIVची लागण झालेलं म्हणतो त्यावेळी शरीर संबंधाच्या वेळी जे वीर्यामध्ये HIVचं प्रमाण सगळ्यात जास्ती असतं. अच्छा. जर त्या व्यक्तीला HIVची लागण झालेली असेल तर अशा वेळी जे 2 स्त्राव एकत्र आले त्यावेळी HIVचा प्रसार होऊ शकतो. म्हणजे स्त्रावाशी स्त्रावासह कॉन्टॅक्ट आला पाहिजे. त्याचबरोबर त्यावेळी जे लोड असेल त्या लोडनुसार ते जर ट्रान्समिट झालं तर ते होऊ शकतं. ज्यावेळी आपण किसिंगचा विचार करतो त्यावेळी हे होऊ शकत नाही, कारण त्यावेळी स्त्राव असतोच. सलायवा हा देखील एक स्त्राव आहे, पण सलायवामध्ये त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते नगण्य आहे, ज्याच्या थ्रू HIVचं ट्रान्समिशन होऊ शकत नाही. अर्थात जर तिथे जखम झाली असेल तर त्यावेळी तिथे रक्त असेल, अशा वेळीची परिस्थिती वेगळी, पण सर्वसाधारणपणे किसिंगच्या वेळी HIVचा प्रसार होत नाही. बरं, हा झाला आणखीन एक गैरसमजाचा भाग. बऱ्याच वेळा असं असतो की HIV पॉझिटिव्ह जर काही असेल तर त्याच्याकडून मुलाला संसर्ग होण्याचा म्हणजे असं हे असतं की होतोच असा जो एक भाग आहे, तर तो कितपत योग्य आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय सांगू शकाल तुम्ही? अत्यंत महत्त्वाचं हे जाणून घ्यायला की HIVची लागण झालेली जर माता असेल, गरोदर माता, तर तिच्या होणाऱ्या बालकाला HIV होतोच असं नाही. किंबहुना काहीही केलं नाही तर त्याचं प्रमाण जवळजवळ 30% ते 33% आसपास आहे. म्हणजे आपण म्हणतो की 1/3. जर 100 HIVची लागण झालेल्या गरोदर माता असतील तर त्यातल्या 33% म्हणजे 1/3 व्यक्तींना बालकांना HIVची लागण होईल, काही केलं नाही तर. पण सगळ्यात चांगलं आपल्याकडे जी उपचार पद्धती आहे, प्रिव्हेन्शन प्रोग्राम आहे,
PPTCT आपण त्याला म्हणतो, प्रिव्हेन्शन ऑफ पॅरेंट टू चाइल्ड ट्रान्समिशन, म्हणजे आपल्या पालकांकडनं होणाऱ्या बालकाला HIV ची लागण होऊ नये म्हणूनचा जो कार्यक्रम आहे त्याच्या अंतर्गत आईला गरोदरपणी काही औषधं दिली जातात, बाळ जन्माला आल्यानंतर त्याला काही औषधं दिली जातात, त्याच्या अंतर्गत HIVचं प्रमाण सिग्निफिकंटली कमी होतं. किंबहुना अगदी म्हणजे जर नीट प्रोटोकॉल जर आपण फॉलो केला तर फारच कमी प्रमाण असतं नसण्यासारखं. आणि जर आपण ह्या चार्टकडे जर बघितलं तर बाळाकडनं आईला होणारा जो प्रसार आहे तो तिच्या गरोदरपणी होतो, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे, 2 आणि 3, म्हणजे जवळजवळ 5 लोकांना लागण त्यावेळी होते. डिलिव्हरीच्या वेळी जवळजवळ 15 लोकांना त्याची लागण होते आणि डिलिव्हरीच्या नंतर, प्रसूतीच्या नंतर स्तनपानातनं जवळजवळ 10%. म्हणजे आपण कुठे इंटरव्हीन करावं तेवढ्या लोकांना आपण वाचवू शकतो. म्हणजे कोणासाठी काहीही केलं नाही तर जवळजवळ 100 30 बालकांना HIV ची लागण होईल. पण आपण समजा इथे काहीतरी केलं तर दोघांनाच होईल, आपण इथे काहीतरी केलं तर फक्त 5 लोकांना होईल, असं ते प्रमाण घटत जातं. म्हणून इम्पॉर्टंट आहे की ज्या गरोदर माता ज्यावेळी गरोदर असते त्यावेळी तिने चाचणी करून घेणं, ICTC सेंटरला जाणं, समुपदेशनानंतर ठरवणं की स्वतःची चाचणी करायला पाहिजे की नाही. हे पूर्णपणे ऐच्छिक आहे, व्हॉलंटरी आहे, त्याच्यासाठी कोणाचीही जबरदस्ती नाही. पण आपण जर करून घेतली तर ते आपल्याच बेनिफिशियल आहे, कारण जरी लागण झालेली असेल तरी होणाऱ्या बालकाला आपण त्याच्यापासून वाचवू शकतो. नक्कीच याविषयी आपण बोलणार आहोत. पुढचा फोन आलाय मुंबईवरून. प्रीती आपल्यासोबत, बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो डॉक्टर. नमस्कार. बोला. नमस्कार, मी मुंबईवरून प्रीती बोलते. मला एक प्रश्न विचारायचा होता. माझी बहीण HIV पॉझिटिव्ह आहे, तर तिचं बाळ आता 10 वर्षाचं आहे, पण तो नेगेटिव्ह आहे तिचा मुलगा, तर भविष्यामध्ये त्याला होऊ शकते काही लागण? नक्कीच भविष्यामध्ये लागण होऊ शकते का असं विचारलं. सर्वप्रथम तर त्या बालकाला HIV ची लागण नाहीये म्हणतात, हे फार आनंदाची गोष्ट आहे. कदाचित त्याच्या आईने गरोदरपणी ह्या प्रोग्रामचा लाभही घेतला असेल. मला वाटतं याच्याकडनं सगळ्यांनी बोध घ्यायला पाहिजे की ही मुलं HIV निगेटिव्ह राहतील आणि एक नॉर्मल आयुष्य जगू शकतील. अत्यंत महत्त्वाचं आहे हे. त्याला पुढे होईल का? आता त्याला पुढे होईल का हा एक असा प्रश्न आहे की त्याला जर नॉलेज असेल तर त्याला होणार नाही. त्याला जर तो जर एम्पॉवर असेल, त्याला स्वतःची काळजी कशी घ्यायची ह्याचं जर पुरेपूर ज्ञान HIV बद्दलचं जर आलं तर डेफिनेटली त्याला होणार नाही. आपला प्रश्न फार अगदी ॲप्ट आहे. त्याला कारण असं आहे की तो 10 वर्षाचा आपण म्हणाला, 10 वर्षानंतर किशोरवयीन गटामध्ये किंवा पौगंड अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचा शिरकाव होतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे शारीरिक सामाजिक बदल आपल्याला बघायला मिळतात. अशा वेळी ते वेगवेगळे प्रश्न विचारू लागतो. आणि मला वाटतं हीच एक चॅलेंजिंग स्टेट आहे एखाद्याच्या. आपण ज्यावेळी एखाद्या बालकाला म्हणजे मुलाला आपण एक केअरटेकर म्हणून असतो किंवा आपण त्याला बघत असतो त्यावेळी ही एक स्टेज अत्यंत महत्त्वाची आहे. स्टिग्मा होऊ नये, जसं आता शबानाताईंनी थोड्या वेळ आधी सांगितलं की त्यांना प्रेम असावं, कारण आपलं बाकीचं फॅमिली बॅकग्राऊंड मला कल्पना नाही आहे या आपण पर्टिक्युलर केसमध्ये बोलतात, पण मला असं वाटतं की या मुलाला एम्पॉवर करणं अत्यंत गरजेचं आहे आणि विशेष करून या कालावधीमध्ये. बरोबर. याविषयी शबानाताई मी तुमच्याकडनं पण नक्कीच जाणून घेणार आहे. प्रश्नचिन्हामध्ये इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण HIV संसर्गाबद्दल आज जाणून घेतोय. तुमचे काही प्रश्न काही शंका असतील तुम्ही आम्हाला फोन करू शकता. आमचा नंबर आहे 02266843333. तर आपण जसं आत्ता बोललो की जी ही टेस्ट करायची असते ती ऐच्छिक असते, परंतु आत्ता जर का बघितलं गेलं तर आत्ताच्या जनरेशनमध्ये लग्न करण्याच्या आधी बऱ्याच वेळा होणारे नवरा बायको ही टेस्ट करून घेतात फॉर द सेक ऑफ प्रिकॉशन. तर त्या दृष्टिकोनातनं म्हणजे हे एका दृष्टिकोनातनं बघितलं तर ही नक्कीच चांगली गोष्ट आहे की आधीपासूनच ते हे करतात, परंतु त्याच्यावरती तुम्ही काय सांगाल की ते कितपत योग्य आहे? काही वर्षापूर्वी आपल्याकडे अशी चर्चा सुरू होती की HIV पॉझिटिव्ह HIV आहे झालं तेव्हापासून आपल्याकडे एक चर्चा सुरू आहे की प्रत्येक लग्नाच्या वेळेस लोकांनी दोघांनी मुलगा किंवा मुलगी यांनी टेस्ट करून घ्यायला हवी. मला वाटतं की टेस्ट घ्यायला हवी हे म्हणण्यापेक्षा व्हॉलेंटरी ऐच्छिक
रित्या जर तुम्ही जाऊन स्वतःची HIV ची चाचणी करतायत तर ते ठीक आहे, पण दोघांनीही एकमेकांना तसा आग्रह करू नये की तुम्ही HIV चं टेस्टिंग करूनच घ्यावं, कारण ह्याच्यामध्ये काही लूप होल्स पण आहेत. आपल्याकडे साहजिकच आपण MBA किंवा BCom डिग्री इझिली आपल्याला भेटू शकते. तुम्ही परीक्षेमध्ये बसू नका आणि तुम्हाला डिग्री भेटू शकते. तसं आपल्याला HIV निगेटिव्ह होण्याचंही प्रमाणपत्र आरामात भेटू शकेल तुम्हाला कुठेही. तर त्यापेक्षा टेस्टिंग करण्यापेक्षा मला वाटतं की व्हॉलेंटरली करून घ्यावं आणि दोघांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा. कारण आज बी टेस्ट केली ठीक आहे, आज तुम्ही टेस्ट केलंय, लग्न केलं उद्या, पण भविष्यामध्ये HIV दोघांना होणार नाही ह्याची काळजी कोण घेणार, तेही खूप महत्त्वाचं आहे. तर आपली सर्वात सामाजिक आणि एक बांधिलकी अशी आहे की HIVचं टेस्ट करून घेतल्यानंतर मी आयुष्यभर निगेटिव्ह कसं राहील त्याची मी जबाबदारी घ्यायला हवी. नाही की मी जबाबदारी नाही घेणार आणि मी प्रत्येक 6 महिन्याला 3 महिन्याला जाऊन टेस्टिंग करणार, त्यात काही अर्थ नाहीये. खरंय. डॉक्टर, मला वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याच्यामध्ये ऐच्छिक आणि मनापासून हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी इथे एक नमूद करतो की बरेचसे व्यक्ती इकडे जाऊन किंवा तिकडे जाऊन अशा चाचण्या करून घेतात. चाचणी ज्याला करायची असेल, म्हणजे ज्याला हु वॉन्ट्स टू गेट टेस्टेड, मी जी थोड्या वेळ आधी जी ICTC सेंटर्स दाखवली, एकात्मिक समुपदेशन चाचणी केंद्र, या चाचणी केंद्रामधूनच जाऊन ही चाचणी करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याला कारण आहे की तिथे जे उपलब्ध अशी किट्स आहेत, ज्या टेस्टिंगच्या किट्स आहेत, ह्या किट्स शासन मान्य आणि स्टँडर्डाइज अशा आहेत. आणि तिथे थोडंसं तांत्रिक सांगतो कारण हे महत्त्वाचा मुद्दा आहे की त्या ती जी चाचणी आहे HIVची, ह्या 3 टेस्ट केल्या जातात आणि त्या टेस्ट तांत्रिकदृष्ट्या एकमेकांना पूरक अशा असतात. ज्यावेळी त्याचा रिपोर्ट तिन्ही चाचण्यांचा ज्यावेळी पॉझिटिव्ह येतो त्याच वेळी त्या व्यक्तीला ती पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं जातं. हे सगळीकडे होत असेल असं नाही. म्हणजे आपण जे सरकार मान्य ICTC जे केंद्र होते त्या सगळ्या सेंटर्सला हे होतं, हा प्रोटोकॉल फॉलो होतो आणि त्या तिन्ही टेस्ट केल्या जातात आणि तिन्ही टेस्टच्या वेळी पॉझिटिव्ह असतील तरच त्या व्यक्तीला HIV पॉझिटिव्ह असं सांगितलं जातं. त्याच्या उपर ज्यावेळी आपण क्वालिटीचा विषय करतो त्यावेळी ह्या सगळ्या चाचण्या, त्या जे सॅम्पल्स आलेले असतात पॉझिटिव्ह, त्याची एक गुणवत्ता चाचणी देखील होते. म्हणजे ती एक प्रकारची अशी फुल प्रूफ सिस्टीम अशी म्हणायला आपल्याला हरकत नाही. त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला चाचणी करून घ्यायची असेल तर ह्या शासनाने आपल्या महाराष्ट्रामध्ये जे उभारलेले ICTC केंद्र आहेत, 1000च्या वर आहेत, त्या केंद्रामध्ये जरूर जावं आणि तेवढ्या प्रमाणात त्यांचे एफर्ट्स केले ते करण्यात. 5 वर्षामध्ये जवळजवळ 5 पट नंबर ऑफ सेंटर्स आपण वाढवले. नक्की. आपल्याला पुढचा फोन आलाय, पुण्यावरनं विनोद आहेत आपल्यासोबत. बोला विनोद, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. अनुवंशिक व्यक्तीशी संभोग झालाय आणि आपल्याला भीती वाटायला लागली की आपल्याला HIV पॉझिटिव्ह होतं पाहिजे आपण, आणि आपण लागलीच लॅबोरेटरीमध्ये जाऊन टेस्ट करायला गेलो तरी किती महिने आपल्याला त्याची टेस्ट पॉझिटिव्ह येत नाही किंवा निगेटिव्ह, म्हणजे जे काय ते कळत नाही. बरोबर. हा प्रश्न महत्त्वाचा आहे फार. आपल्याला जर एखाद्या आपण मग बघितलं की कुठल्या सेंटरला जाणार हे आपण थोड्या वेळ आधी बघितलं, पण ज्यावेळी आपल्याला भीती अशी वाटते की लागण झाली असेल का, तर आपला प्रश्न रास्त आहे. कारण आज जर एखाद्या व्यक्तीला लागण झाली असेल आणि उद्या जर जाऊन त्यांनी चाचणी केली त्या केंद्रामध्ये तर ती चाचणी निगेटिव्ह असेल. बरोबर. कारण ती चाचणीचं तांत्रिकदृष्ट्या ती चाचणी जी आहे ती अँटीबॉडीज डिटेक्ट करते. म्हणजे संप्रेरक, म्हणजे आपल्या शरीरात जाऊन ज्यावेळी एखादा विषाणू किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम जातो त्यावेळी त्याचा अँटीजन आतमध्ये डिटेक्ट केला जातो आणि तो अँटीजन डिटेक्ट केल्यानंतर त्याला मारक असे अँटीबॉडीज तयार होतात. तर ही चाचणी अँटीबॉडीज रीड करते. तर त्या शरीरामध्ये अँटीबॉडीजची निर्मिती व्हायला जवळजवळ 12 आठवड्याचा कालावधी लागतो, 1.5 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे आपल्याला जर असा संशय असेल म्हणजे की आपल्याला लागण झाली आहे का, तर उद्या जाऊन फायदा नाही, कारण ती चाचणी ती निगेटिव्हच दाखवेल. अच्छा. मला वाटतं ह्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की समुपदेशन व्हायला पाहिजे. सेंटरला जा, जरूर समुपदेशन करून घ्या आणि मग ज्यावेळी आपला हा विंडो पिरियड म्हणतो आपण ह्या गोष्टीला, ज्या विंडो पिरियडच्या कालावधीमध्ये आपल्याला एखाद्या व्यक्तीला HIVची जर लागण असेल, मी या स्पेसिफिक केसबद्दल बोलत नाही, पण एखाद्या व्यक्तीला लागण असेल तर त्या व्यक्तीची जर चाचणी केली तर ती निगेटिव्ह अशी येते. आणि पण
मेडिकली आम्ही म्हणतो की तो जो कालावधी असतो त्याच्यामध्ये व्हायरल लोड त्या व्यक्तीचा फार जास्ती असतो. म्हणजे त्या व्यक्तीकडनं दुसऱ्या माणसाला होणारा प्रसार हा जास्ती प्रमाणात, कारण त्याचा व्हायरल लोड जो आहे तो जास्ती प्रमाणात असतो. तर हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी आहे आणि त्याच्यानंतर जर आपण गेलो ICTCला तर जरूर आपली चाचणी करू शकतात आणि स्टेटस माहीत करू शकतात. नक्कीच आपण याविषयी तुमच्याकडनं जाणून घेऊया. आपण प्रश्नचिन्हामध्ये इथे येतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर प्रश्नचिन्हामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शोभाना, तुम्हाला असं विचारायचं आहे की एक सामान्य माणसाला किंवा सामान्य बाईला असलेला हा प्रश्न आहे की एक बाई म्हणून किंवा एक छोटं बाळ म्हणून किंवा एक मुलगी एक तरुण अवस्थेतली तिला HIV पॉझिटिव्ह HIV होण्याची एक रिस्क असते, ती साधारण कुठच्या लेवलपर्यंत असू शकते? इथे मला वाटतं की एक साधारण बाई असो किंवा कोणी असो, आज सगळी जण हे रिस्कमध्ये आहेत. एव्हरीवन इज इन रिस्क. तर आपल्याला एक समजून घ्यायला हवं की लॅक ऑफ नॉलेज जे आहे तर नॉलेज आपल्याला वाढून घ्यायला हवं. लॅक ऑफ नॉलेजमुळे भरपूर वेळेला आपण रिस्कमध्ये येतो आणि आपल्याकडे भरपूर नॉलेज असेल, HIV AIDS बद्दलचं ज्ञान असेल तर आपण स्वतःला वाचवू शकतो. जेव्हा आपण युवकांबद्दल बोलतो किंवा युवतींबद्दल बोलतो त्यावेळेला त्या जनरेशनसाठी एक आहे की पीअर प्रेशर भरपूर असतं, त्यांच्याकडे नॉलेज खूपच कमी असतं आणि एक्सपेरिमेंट करून घ्यायची सवय असते त्यांना. तर त्यामध्ये ह्या वयोगटामध्ये थोडंसं खूप सावधान राहायला हवं आणि आपलं नॉलेज जे आहे ते तपासून बघायला हवं. जेव्हा आपण महिलांबद्दल बोलतो तर महिला ही बेसिकली आपलं इंडियन स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर महिलांमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर ही खूप कमी असते. त्यांनाही नॉलेज खूप कमी असतो HIV AIDS बद्दलचा किंवा स्वतःच्या मूलभूत अधिकारांचा. आणि ह्या सगळ्या नॉलेजची कमतरतामुळे खूप वेळेला आपण माझ्या शरीरावर माझा स्वतःचा अधिकार आहे हे आपण विसरून जातो आणि आपण आपल्या पार्टनरला किंवा आपल्या नवऱ्यालाही हे कधी सांगत नाही की माझ्या सुरक्षिततेसाठी तू कॉन्डमचा वापर कर किंवा ते कॉन्डम वापर करणं हे चा आग्रह आपण करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्यामुळे आपण रिस्कमध्ये जाऊ शकतो. तर आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि आपल्याला बघायचं आहे की आपण आपलं स्वतःचं नॉलेज कसं आणि आपलं डिसिजन मेकिंग स्वतःला आपण कसं एम्पॉवर करू शकतो ते महत्त्वाचं आहे. नक्कीच. आपण पुढचा फोन घेऊया. सध्या पुण्यावरनं डॉक्टर भागवत आहेत आपल्यासोबत. बोला, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो सर, माझा एक प्रश्न आहे की जर आपण हॅलो. हां बोला. जर आपण विंडो पिरियड मध्ये HIV ची चाचणी केली तर ती बहुतांश निगेटिव्ह येते. तर आपण त्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन केलं किंवा झालं तर कसं काय, तर त्याच्यामध्ये काय ऍडव्हान्स काय आहे की काय त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. प्रश्न अगदी ऍप्ट आहे या गोष्टीमध्ये. मला वाटतं जसं आपण थोड्या वेळ आधी म्हटलं की HIV ची लागण त्या व्यक्तीला झालेली असते, त्याचं व्हायरल लोड जास्ती असतं आणि अशा व्यक्तीने जर HIV जर ब्लड डोनेट केलं तर त्यामध्ये HIV असतो पण आपल्याला टेस्टमध्ये निगेटिव्ह दिसतो. त्यासाठी आपल्याकडे चाचण्या आहेत, उपलब्ध आहेत आणि ज्या सगळ्या चाचण्या सरकारमान्य जे ब्लड बँक्स आहेत तिथे केल्या जातात. या चाचण्या अशा आजारांबद्दल आहे की जे HIV पेक्षा त्याची फास्ट ट्रान्समिशन होतं. फॉर एक्झाम्पल हिपॅटायटिस B, हिपॅटायटिस C, आपला समजा मलेरिया, त्याच्यानंतर VDRL म्हणजे आपल्या सिफिलिस जे गुप्तरोग वगैरे असतात त्याचा. तर हा जो काय प्रसार असतो तो HIV पेक्षा जास्ती फास्ट असतो, त्याचं ट्रान्समिशन रेट जास्ती आहे आणि तो HIV ज्या माध्यमातून होतो सिमिलर माध्यमातून हिपॅटायटिस B आणि C चा प्रसार होतो. तर आणि बहुतांश असं बघितलं गेलंय की ज्यावेळी HIV ची लागण झालेली असते B आणि C ऑलरेडी असतात, म्हणजे कारण बिकॉज ऑफ द मोड ऑफ ट्रान्समिशन विच इज व्हेरी फास्ट, चान्सेस ऑफ ट्रान्समिशन व्हेरी फास्ट. त्यामुळे ह्या सगळ्या चाचण्या त्यावेळी केल्या जातात आणि ज्यावेळी ह्या सगळ्या चाचण्या निगेटिव्ह येतात त्याच वेळी ते रक्त घ्यावं आणि ते त्या व्यक्तीला दिलं तर त्याच्यामधनं याचा प्रसार होऊ शकत नाही. तरीसुद्धा अशाही काही सिच्युएशन असू शकतील की जिथे HIVचं आपण सगळ्या चाचण्या केल्या निगेटिव्ह झालं, पण तसे एक्झाम्पल्स फार कमी आहेत. म्हणजे हे सगळे आपण घेतलेले त्याच्यामधले उपाय आहेत. नक्कीच. बऱ्याच वेळेला प्रत्येक पेशंट म्हणजे प्रत्येक रुग्णाचं हेच असतं की कुठलाही रोग झाला त्यांना, अगदी HIV असं नाही तरी हा रोग बरा होणार का.
तर ह्याच्यामध्ये सुद्धा HIV पॉझिटिव्ह जे पेशंट्स असतात त्यांच्याकडे आपण जर का बघितलं तर त्यांच्या दृष्टिकोनातून कशा आपण हे करू शकतो की हा बरा होऊ शकतो का, किंवा कशा प्रकारची ट्रीटमेंट आपण त्यांना देऊ शकतो? ह्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मी म्हणेल की हा आजारच नाही आहे, म्हणजे दिस इज सिच्युएशन. HIV लागण झाली म्हणजे हा आजार झाला आणि हा तो आता आजार बरा होईल का अशी सिच्युएशन नाही आहे. HIV लागण झाली म्हणजे HIV विषाणू त्या शरीरात गेलाय. आजतागत टिल नाव HIV एखाद्या व्यक्तीच्या शरीरात जर HIV विषाणू गेल्यानंतर तो HIV नाहीसा होणं शरीरातनं हे अजून तरी झालेलं नाहीये. याचं कारण सिंपल कारण आहे की HIV विषाणू ज्यावेळी आपल्या शरीरात जातो त्यावेळी त्याला मारक असे जे आपल्याकडे औषधी आहे ART ती त्याच्यावर तेवढी परिणामकारक अशी आहेत, पण तो विषाणू जो आहे ते आपले रंग बदलतो, म्हणजे अँटीजेनिक स्ट्रक्चर बदलत राहतो. ढोबळपणाने तो आपले रंग बदलत राहतो आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या विरुद्ध अशी लस उपलब्ध नाही. कारण लसेबद्दल खूप रिसर्च चालू आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला उत्तेजनार्थ म्हणजे वी आर व्हेरी होपफुल, बट तो ज्या प्रकारे त्याचं अँटीजेनिक स्ट्रक्चर बदलत असतो त्याच्यानुसार त्याला असं एक ठराविक असं मारक असं लस आपल्याकडे अजून निर्मिती झालेली नाही. आणि मला वाटतं मी हा लिंक करतो शबनाताईंचं पहिलं म्हणाले होतं की पॉझिटिव्ह प्रोटेक्शन एखाद्या HIV संसर्गित व्यक्तीने देखील कंडोमचा वापर करावा, कारण त्याला रिइन्फेक्शन होऊ नये. बरोबर. रिइन्फेक्शन आणखीन एक व्हायरस त्याच्यामध्ये वेगळा व्हायरस येऊ शकतो HIVचाच, पण वेगळा गुणधर्म असलेला, त्यामुळे त्याला ज्या परिस्थितीतनं जावं लागतं त्याच्या रोगप्रतिकार शक्तीला ती आणखीन खालावायची चान्सेस असतात. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणूनच HIV पॉझिटिव्ह व्यक्तींना HIV पेशंट न म्हणता लिव्हिंग विथ HIV असं म्हटलं जातं. नक्कीच. शबनाताई, जाता जाता फक्त की या सगळ्यामधनं बाहेर येण्यासाठी एक मानसिक दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, तर त्या दृष्टिकोनातनं तुम्ही या HIV पॉझिटिव्ह लोकांना काय संदेश द्याल? फक्त HIV पॉझिटिव्ह लोकांनाच नाही तर सगळ्यांनाच म्हणेल की HIV असेल झालं आहे तर त्याला स्वीकार करा, आणि ज्यांना झालेलं नाही आहे त्यांना म्हणेल की HIV पॉझिटिव्ह व्यक्ती आहेत त्यांना समाजाचा एक घटक समजून घ्या, ते आपल्यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा आपण डायबिटीज किंवा बाकी दुसऱ्या लोकांना आपण वेगळं करत नाही तर मग HIV पॉझिटिव्ह लोकांना आपण का वेगळं करायचं? नक्कीच. तर सर, मॅडम, तुम्ही आज इथे आलात आणि या विषयावर एवढं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. तर आज आपण HIV संसर्ग, समज गैरसमज, त्याच्यावरती मानसिक जो दृष्टिकोन बदलायची गरज आहे, या सगळ्या विषयावरती आज आपण इथे जाणून घेतलेलं आहे. प्रश्नचिन्हामध्ये या विषयासह आत्ता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.